कुंडली कवरदे हार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। संत ज्ञानदेव माऊली यांनी ज्ञानेश्वरीमध्ये प्रारंभी गणेश स्तवन केलेलं आहे, गणेश वर्णन केलेलं आहे, ज्याला आपण मंगलाचरण असं म्हणतो। मंगलमूर्ती असणारे गणेश मुळातच मंगलमूर्ती आहेत आणि त्यांच्या स्मरणाने विवेचन करण्याने निर्विघ्न अशा प्रकारचा हा ग्रंथ पार पडेल म्हणून परंपरेनुसार हे नमन माऊली करतात। आज चतुर्थीच आहे, या निमित्ताने गणेशाचं चिंतन आपण करूया। माऊलींनी ओम या शब्दाने प्रारंभ करून हा आद्य म्हणजे मूळ जो शब्द आहे असं म्हटलं जातं की इन द बिगिनिंग देअर वॉज द वर्ड वॉज द गॉड अँड द गॉड वॉज द वर्ड। विश्वाच्या प्रारंभी जो नाद होता तो नादच ब्रह्म आहे आणि ब्रह्म हाच नाद आहे। हा ब्रह्मरूप असलेला नाद म्हणजे ओंकार आहे, ज्याला आपण प्रणव असं म्हणतो। प्रणव हीच मूळ गायत्री आहे असं म्हटलं गेलेलं आहे, कारण ज्या प्रणवामधून वेदाची उत्पत्ती झाली तो वेद प्रणवाचंच प्रगट रूप आहे। बीज रूपाने ओंकार हा संपूर्ण नादाचा, शब्दांचा, अक्षरांचा उद्गाता आहे असं म्हटलं तरी चालेल। या ओंकाराचं रूपदर्शन घडवताना गणेश रूपाने त्यांनी ते घडवलेलं आहे आणि म्हणून हा आद्य असणारा जो शब्द आहे, आद्य असणारं जे ब्रह्मतत्व आहे ते गणेश रूपाने मांडताना रूपकात्मक किंवा ज्याला आपण सांग रूपकात्मक, सांग म्हणजे समग्र परिपूर्ण अर्थाने रूपक, केवळ एकच रूपक नव्हे, पूर्ण गणेशाच्या या आकृतीवर सांग रूपक माऊली करतात। आणि काल आपण म्हटल्याप्रमाणे, बघितल्याप्रमाणे आता व्यासादिकांची मती तेची मेखळा मिरविती, चोखाळपणे झळकती पल्लव सडका। याप्रमाणे व्यास महर्षी यांनी महाभारताच्या ग्रंथाची निर्मिती केली आणि त्याचप्रमाणे 18 पुराण निर्माण केले, तसेच वेदाचे 4 भाग केले, ब्रह्मसूत्र लिहिलं आणि म्हणून व्यास महर्षी यांचा उल्लेख, त्यांच्या बुद्धिमत्तेचा उल्लेख माऊली करतात। आणि पुढे मग 6 हातांचं वर्णन केल्यानंतर पुढे आपण काल बघितल्याप्रमाणे धर्म प्रतिष्ठा तो सिद्धू अभय हस्तू। धर्म हा निर्भयतेच्या संदर्भातच आपण आत्मसात करू शकतो। कोणत्याही धर्माचं आचरण हे निर्भय वातावरणातच करता येतं, भय मुक्त वातावरणातच निर्भयतेला, धर्माला आपल्याला अनुसरता येतं। आणि म्हणून रवींद्रनाथ टागोर यांच्या एका कवितेचा उल्लेख या ठिकाणी मी करतो। वेअर द माइंड इज विदाउट फिअर असं त्यांनी त्या कवितेत म्हटलंय। मन हे विदाउट फिअर निर्भय असलं पाहिजे। जे मन निर्भय असतं, जो समाज निर्भय असतो, तिथे धर्म नांदतो। धर्माची प्रतिष्ठा तिथेच शक्य आहे जिथे निर्भयता आहे, अभयता आहे। आणि भगवान हा अभय दानी आहे असं म्हटलेलं आहे। जनी जनार्दन स्वामींनी एका पदामध्ये अभयदानी शब्द वापरलाय। जो अभय देणारा आहे तो भगवान आहे। अभय देणारा तो भगवान का, तर तो सर्व भयापासून माणसाला मुक्त करतो। यातलं महत्वाचं भय म्हणजे द्वैत, संसार, प्रपंच, मृत्यू हा भयग्रस्त करणार आहे आणि त्यातून मुक्ती म्हणजे अभयता। मोक्षाचा दुसरा अर्थ निर्भयता आहे, मोक्षाचा दुसरा अर्थ अभयता आहे। आणि ही अभयता
धर्मप्रतिष्ठा, धर्माची प्रतिष्ठा जिथे प्रगट केलेली असते तिथे अभय आपोआपच प्राप्त होतं. आणि म्हणून धर्मप्रतिष्ठा तो सिद्धू, या ठिकाणी सिद्ध, सिद्ध म्हणजे परिपूर्ण अर्थाने जो सिद्ध आहे. साधक हा सिद्ध व्हायला पाहिजे. साधना, सिद्ध आणि साधक. तेव्हा साधना ही केलेली गोष्ट आहे, साधक हा करणार आहे आणि सिद्धत्व हे आपल्याला फलरूपत्व आहे. म्हणून या ठिकाणी धर्मप्रतिष्ठा तो सिद्धू शब्द माऊली वापरतात, अभयहस्तू. आणि मग त्यानंतर पुढे विवरण करताना म्हणतात, देखा विवेक तब सुविमळ तोच शुंडादंड सरळ. विवेक म्हणजे या आपल्या 4 प्रकारच्या ज्या गोष्टी ज्या आपण मानतो, ह्या चतुष्टय ज्या गोष्टी आहेत ज्यातून आपल्याला परमार्थाची प्राप्ती होते, त्या चतुष्टयामध्ये विवेकाला अत्यंत महत्व आहे. विवेक म्हणजे काय? आत्मा अनात्म विवेक त्याला म्हणतात. जड काय आणि चेतन काय, आत्मा काय आणि अनात्मा काय, याला विवेक असं म्हणतात. याचं ज्ञान ज्याला येतं तो विवेकी आहे. आणि असा विवेक हा सुविमळ शब्द वापरलाय. निर्मळ असणारा विवेक, अर्थात कोणत्याही प्रकारच्या विवेकामध्ये आपल्याला संशय नसतो, संशयाचा निराश झालेला असतो. आणि या विवेकाने केवळ हंस ज्याप्रमाणे पाणी आणि दूध वेगळं करतो त्याला विवेक बुद्धी असं म्हणतात. चांगलं आणि वाईट यातील वाईट बाजूला काढणे आणि चांगलं तेवढं स्वीकारणे याला विवेक असं म्हणतात. विवेक म्हणजे बुद्धीच आहे, पण ती सारासार, सार आणि असार हे वेगळं करणारी आहे. आणि म्हणून ते म्हणतात की हा विवेक कसा आहे तो सुविमळ, अत्यंत विमल आहे, अत्यंत निर्मल आहे. आणि असा हा तोच शुंडादंड सरळ. या ठिकाणी मुद्दाम एक गोष्ट स्पष्ट करतो की माऊलींनी शुंडादंड सरळ शब्द वापरलाय. तो केवळ विमळसाठी आपल्याला यमक साधावं म्हणून वापरलेला नाहीये. अळला अळ असा केवळ अंत्ययमक साधावा म्हणून माऊलींनी तो शब्द वापरला नाही. त्याचं कारण असं आहे की गणेशाच्या रूपामध्ये आपल्याला 2 गोष्टी दिसतात. एक, सोंडेचं वर्णन जेव्हा आपण करतो तेव्हा डाव्या सोंडीचा गणपती आणि उजव्या सोंडेचा गणपती असा भेद करतो. मग डाव्या सोंडीचा गणपती हा फारसा कडक नसतो, उजव्या सोंडीचा गणपती फार कडक असतो. माऊली म्हणतात या द्वैतामध्ये मी पडणारच नाही. जसं समर्थ रामदास स्वामींनी सुद्धा गणेशाच्या आरतीमध्ये अगदी जो सरळ असणारा भगवंताची सोंड आहे असं म्हटलंय. त्यामध्ये कुठेही सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना असं रामदास स्वामी म्हणतात. सरळ सोंड, तिथे डावी आणि उजवी हा भेदच नाही, सरळ. कारण नेहमी विवादामध्ये माणसाचं आयुष्य खर्च होतं आणि त्यातून लभ्यांश काहीच प्राप्त होत नाही. म्हणून माऊली या ठिकाणी हा सगळा विवाद बाजूला ठेवून, डाव्या आणि उजव्या सोंडीचा विवाद बाजूला ठेवून सरळ सोंडीचं वर्णन माऊलींनी केलेलं आहे. ते म्हणतात तोच शुंडादंड सरळ. कारण सरळ म्हणण्यामध्ये हा तात्पर्यार्थ आहे की डावं आणि उजवं असा भेद माऊलींना नकोय. अभेदपणाची दृष्टी माऊलींनी सर्वत्र वापरलेली आहे. जेथ परमानंद केवळ महासुखाचा. आता इथेही जाता जाता उल्लेख करतो परमानंद केवळ असा सर्व काही प्रतींमध्ये उल्लेख आहे, पाठ आहे. आणि पारंपरिक प्रतीमध्ये सुद्धा परमानंद केवळच म्हटलंय. हा केवलानंद या अर्थाने आपण शब्द वापरू शकतो. केवलानंद म्हणजेच ब्रह्मानंद, परमानंद. पण एकदा परमानंद म्हटल्यावर पुन्हा केवलानंद असा केवळ शब्द येण्याचं काही कारण नाही, कारण परम म्हणजेच केवळ. मग इथे आपल्याला पाठभेद याचा विचार करावा लागतो. काही प्रतींमध्ये रामदास डांगेंनी कवळू असा शब्द इथे असावा अशी भूमिका घेतलेली आहे आणि ती मला योग्य वाटते. कारण परमानंद म्हणजेच केवळ आनंद, पुन्हा केवळ अशी विरुक्ती माऊली करणार नाहीत. मग परमानंद कवळू, कवळ म्हणजे घास,
जो त्यांच्या सोंडेमध्ये आहे. परमानंदाचा घास या गणपतीच्या सोंडेत आहे, म्हणजे परमानंद गणेशाने आपल्या सोंडेत घेतलेला आहे. या अर्थाने केवळच्या ऐवजी कवळ हा शब्द इथे, म्हणजे मी काही बुद्धिचातुर्य दाखवत नाही, परंतु काही प्रतिमच्यामध्ये हा उल्लेख आहे, हस्तलिखित प्रतिमच्यामध्ये, आणि तो कसा उपयुक्त ठरू शकतो पाठाच्या संदर्भात हे या ठिकाणी लक्षात येईल. म्हणून परमानंद कवळू महासुखाचा, हा महासुखाचा घास, महासुखाचा कवळ माऊलींनी वर्णन केलेला आहे. तो गणेश आपल्या सोंडेमध्ये धारण करतायत. तरी संवाद तोची दर्शन, जो समता शुभ्र वर्ण, देव उन्मेष सूक्ष्म क्षण विघ्न राज. आता या ठिकाणी डोळ्यांचं वर्णन आहे, त्याचप्रमाणे दर्शन म्हणजे दाताचं वर्णन आहे. हा दात देखील शुभ्र आहे. आणि संवाद तोची दर्शन, संवाद कसा असावा, तो शुभ्र. शुभ्र शब्दाने माऊलींनी हे सांगितलंय की संवादामध्ये कुठेही आडपडदा नसला पाहिजे. माणसाचं मन विशुद्ध असलं पाहिजे. विशुद्धता किंवा ज्या संवादामध्ये कुठेही विसंवाद नाही, याला त्यांनी शुभ्रता हा अर्थ प्रकट केलेला आहे. आणि उन्मेष सूक्ष्म क्षण, माऊलींनी गणेशाचं जे बारीक डोळे, हे डोळे म्हणजे उन्मेष आहेत असं म्हटलंय. हे सूक्ष्म दृष्टी आहे. बारीक डोळे म्हणजे सूक्ष्म दृष्टी. बारीक शब्दाने सूक्ष्मता प्रकट केलेली आहे. आणि मज अवगमलिया दोन्ही मीमांसा श्रवण स्थानी. गणेशाचे दोन्ही कान म्हणजे काय आहे, तर हे पूर्व मीमांसा आणि उत्तर मीमांसा आहे. पूर्व मीमांसा म्हणजे कर्म. जैमिनी जे होते व्यास महर्षींचे शिष्य, त्यांनी कर्माला महत्व दिलंय. कर्मेती, ते कर्मच महत्व म्हणतात. हे कर्म हाच ईश्वर आहे असं मानतात. दुसरा ईश्वर मानत नाही. त्याला आपण जैमिनीचं तत्वज्ञान म्हणतो. हे कर्मवादाचं आहे आणि त्यालाच आपण पूर्व मीमांसा असा शब्द वापरण्यात येतो. आणि उत्तर मीमांसा म्हणजे वेदांत. उत्तर मीमांसा हा वेदांतासाठी वापरलेला शब्द आहे. म्हणून पूर्व मीमांसा आणि उत्तर मीमांसा अर्थात कर्म आणि वेदांत हे दोन कान आहेत. आणि बोध मदामृत मुनी, या ठिकाणी हे प्राशन करण्यासाठी बोध रूपी ज्ञान या ठिकाणी ग्रहण करण्यासाठी सगळे मुनी हे अली म्हणजे भुंगे. भुंगे या ठिकाणी गुंजारव करतायत. पहा, या ठिकाणी माऊलींनी गणेशाच्या सोंडेच्या मधून जो मध स्त्रवतोय, कारण हत्तीमधून मध स्त्रवत असतो, हत्तीच्या गंडस्थलातून. हा मध अत्यंत सुगंधी असतो आणि हे ग्रहण करण्यासाठी भुंगे आजूबाजूला फिरत असतात. हे भुंगे कोण आहेत, तर मुनी आहेत, मुनिजन आहेत, ऋषीगण आहेत. आणि हे प्रमेय प्रवाल सुप्रभ द्वैताद्वैतातीची नुकुंभ. या ठिकाणी जो गणेशाचा अर्थात हत्तीचं जे मस्तक आहे ते दोन रूपाने विभागलेलं आहे. हत्तीचं जे गंडस्थल आहे त्यामध्ये दोन भाग आपल्याला दिसतात. एक आहे निकुंभ शब्द वापरलाय त्यांनी, एक आहे कोणते, तर द्वैताद्वैत. एक द्वैत मत आणि दुसरं अद्वैत मत. माऊलींनी द्वैत मताला देखील महत्व दिलेलं आहे. हे या ठिकाणी मी आपणाला लक्षात आणून देतो. कारण महानुभाव पंथ हा द्वैत संप्रदायी आहे. महानुभाव पंथ हा द्वैताला महत्व देणार आहे. किंवा आपल्याला आपल्या वेदांतामध्ये सुद्धा इतर ज्यांनी माध्वाचार्य वगैरे जे आहेत, मध्वाचार्य, त्यांनी सुद्धा द्वैताला महत्व दिलेलं आहे. हे द्वैत ही देखील भूमिकाच आहे. ती चूक आहे असं नाही, परंतु ती अंतिम नाहीये. अद्वैत अंतिम आहे. पण द्वैत आणि अद्वैत या दोन्ही विचारांचा प्रभाव माऊली आत्मसात करतात आणि म्हणतात की द्वैताद्वैत निकुंभ. या मस्तकावर असणारा जो भाग आहे तो निकुंभ आहे. तो द्वैत आणि अद्वैत रूपाने आपल्याला दिसतो. आणि इभ शब्दाचा अर्थ हत्ती असा आहे. तेव्हा हा सरिसे एकवटती इभ मस्तकावरी,
हत्तीच्या मस्तकावर गंडस्थलावर हे दोन रूप दिसतात, एक द्वैत आणि एक अद्वैत. आणि अशा पद्धतीने संपूर्ण मस्तकाचं वर्णन, मस्तकावर असलेल्या फुलांचं वर्णन, आणि फुलं म्हणजे काय आहेत तर वेद रूपी फुलं आहेत, उपनिषदाचे फुलं आहेत असं म्हटलंय. आणि अकार चरण युगुल, उकार उदर विशाल, मकार महामंडल मस्तकाकारे. हा अ उ आणि म या तिन्हींचंही एक रूपत्व ओंकारामध्ये दिसतं. जर तीन ज्या गोष्टी आहेत त्या तीन गोष्टी जेव्हा एकामध्ये परिवर्तित होतात, एक रूपामध्ये परिवर्तित होतात, तेव्हा ओंकार अ उ म हे एकरूप झालं म्हणजे अक्षर ब्रह्म स्पष्ट होतं, अक्षर ब्रह्म प्रगटतं. हे तिन्ही एकवटले ते शब्द ब्रह्म कवळले. शब्द ब्रह्म म्हणजे वेद. या ओंकारामध्ये सगळा वेद समाविष्ट झालेला आहे. तीन या अ उ आणि म या तीन जरी मात्रा किंवा वर्ण असले आणि उच्चार असले तरी त्याचा एकाकार स्वर हा ओंकारामध्ये परिवर्तित होतो. तसं त्रिगुण हे शेवटी एका गुणामध्ये परिवर्तित होतं. मग त्रिगुण असो किंवा काल आज आणि उद्या हा तीन काळाचं रूप असो, तीन शब्द हा संसारासाठी आहे, प्रपंचासाठी आहे. आणि या तिन्हीचंही एकत्रीकरण, मग आपण त्रिगुण असो, त्रिदोष असो, काल आज आणि उद्या म्हणजे भविष्यकाळ, वर्तमान काळ आणि भूतकाळ हा काळाच्या दृष्टीने असो, जे तीन आहेत या तिन्हीच्याही पलीकडे ओंकाराचं स्वरूप आहे. आणि म्हणून आपण गणेशाला म्हणतो त्वं देहत्रयातीतः, त्वं कालत्रयातीतः, त्वं अवस्थात्रयातीतः. या सगळ्याच्या त्रयीच्या पलीकडे जो जातो त्यालाच अत्री असं म्हणतात. अत्री या शब्दाने काल परवाच दत्त जयंती झाली तेव्हा दत्ताचे जे वडील आहेत ते अत्री आहेत. अ म्हणजे नाही आणि त्री म्हणजे तीन, ज्यांच्यामध्ये त्रय नाही त्याला अत्री म्हणतात. तेव्हा हे अत्री रूप, त्रय रहित रूप हे ओंकाराचं आहे हे माऊली सांगतात. आणि एका रूपवर्णनाच्या निमित्ताने सुरू झालेला हा आविष्कार पुन्हा एकदा नाद रूपामध्ये परिवर्तित करतात. म्हणजे पुन्हा प्रगट कडून अप्रगटाकडे, स्थूलाकडून सूक्ष्माकडे आणि सूक्ष्माकडून स्थूलाकडे अशा पद्धतीची ही सगळी मांडणी माऊलींनी केलेली आहे. इथे स्थूलाकडून सूक्ष्माकडे नेण्याचा प्रकार माऊलींनी केलेला आहे. यालाच आपण ही जी शिक्षणशास्त्राची ही पद्धत आहे, आज आपण बीएड जे म्हणतो शिक्षणशास्त्र, ते हेच सांगतात की आधी स्थूल सांगावं आणि स्थूलाकडून सूक्ष्माकडे न्यावं. माऊलींनी त्या पद्धतीने ही मांडणी केलेली आहे. या ठिकाणी आपण थांबूया. पुंडलिक वरदे हर विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय.